सीता लाविली दिगपटी राम पारिला ती संकटी विवर द्वारा उठी नेती जग जेठी बांधुनी। त्या ठिकाणी माझी अवस्था तशी झाली, रामाची अवस्था तशी झाली, पण वानराची अवस्था काय झाली? ज्या युगामध्ये वानर गेले होते त्यांना सूर्य कुणीकडे, पृथ्वी कुणीकडे, आकाश कुणीकडे काही कळत नव्हतं. हनुमानजीने असणारं शेपटामध्ये बांधून युवरातून बाहेर काढलं. त्या मुख्या प्राण्याची अशी अवस्था झाली. याच्यात तुझा काय सीता दोष आहे असं लक्ष्मण सीता मला बोलला गेला आहे. दुर्दशा श्री रघुपती मारावया उभा करती दैवे पाकला मारवती राक्षस पंक्ती निवटिल्या। त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणतोय सीता या प्रभू रामचंद्राने काय काय केलं, या वानराची काय अवस्था त्या समुद्राच्या तीरावर झाली होती. सर्व मारायला तयार झाले होते, समुद्रात उड्या टाकू म्हणले. परत जावं तर सुग्रीव राजा दंड करी, रामाला काय म्हणून तोंड दाखवावं अशी या वानराची अवस्था झाली होती. आणि त्या वानराने असणारा सीतो बांधला, सीतो आणि सीतो बांधल्यानंतर प्रभू रामचंद्रानं रावण मारला असे त्या ठिकाणी सीताला सांगू लागले. संदेश तुम्ही निघता बाहेरी सवेची युद्ध महामारी रावणेसी झुंजारी शरधारी वर्षती। ज्यावेळेस असणारा या समुद्रावरून असणारा सुरेला त्या ठिकाणी सर्व सैन्य पोहोचलं. राजा रावण युद्धाला असा आलेला आहे आणि त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्र आणि एका बाणाने असणारे हजारो बाण निर्माण करायचे आणि त्या बाणाच्या अवघानं सर्व राक्षसांचा नाश प्रभू रामचंद्र करू लागलेला आहे. अनेक सांगोते किती शरवंदनी रघुपती विसंग पडिला शिती हे ख्याती पै माझी। त्या ठिकाणी असणारा हनुमानजी जवळ होता. शरबंधनामध्ये इंद्रजितानं शरबंधन टाकलं. त्यावेळेस राम लक्ष्मण असणारे शरबंधनामध्ये पडले आणि त्यावेळेस हनुमानजीनं काय ख्याती केली होती. स्वर्गामधून गरुडाला बोलवून आणलं आणि शरबंधन तोडलं होतं अशी ख्याती हनुमानजीनं केलेली आहे असं त्या ठिकाणी वर्णन सीतेला सांगू लागलेले आहे. रावणे केले तुझे छळना श्रीरामासी दृढ बंधन इतक्याशी मुळ मी पापी पूर्ण सत्य जान जानकी। सीतामाईला सांगितलं सीतामाई राजा रावणानं तुझा छळण अशोकपणाच्या ठिकाणी करायला सुरुवात केली. राजा रावण छळण तुझा अशोकपणामध्ये करत होता. राम इथे शरबंधनामध्ये पडलेला होता. केवढं मोठं संकट आलेलं होतं. तुला जावं तर माझा जावं तर अशा प्रकारची अवस्था झाली. काय तुला सांगावं याच्यावरनं असं त्या ठिकाणी लक्ष्मण सीताला सांगतोय. ऐसे परस्पर दोघे जना एरांचा गया धरुणा निज अपराधी अति उद्विग्न करती रुदना अट्टहासे। असं वर्णन ज्यावेळेस लक्ष्मण सीताला सांगू लागलेला आहे. सीतामाई उठलेली आहे, लक्ष्मणाच्या गळ्याला मिठी घातली आणि दोघं जण उक्साबुक्सी अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी रडू लागलेले आहेत. तव आश्चर्य झाले तेथ श्रीराम चरणावचित दृष्टी पडता निश्चित शोक समस्त निमाला। दोघं जण उक्साबुक्सी रडत होते. त्यांच्या डोळ्यापुढे दुसरा काही दिसत नव्हतं. आपलं जे दुःख आपल्याला झालं होतं हे दुःख त्यांच्या समोर दिसू लागलेलं होतं. त्यावेळेस असताना अचानक प्रभू रामचंद्राच्या दृष्टी गेली. रामचंद्राचे पाय दृष्टीत पडल्याबरोबर सर्व दुःख असणारं नाहीचं झालं. अशी लक्ष्मणाच्या सीतेची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. घालो न्यालो टंगना
विनविता झाला लक्ष्मण, मानू नको यांचे दूषण, रघुनंदन लागवी. हो, त्या ठिकाणी लक्ष्मण असणारा, लक्ष्मणाला लोटांगण घातलं सीतामाय. या दुःखाचं असणारा काही मनामध्ये शंका आणू नको म्हणले. सर्व करता करिता प्रभू रामचंद्र आहे. सर्व दुःखाचं नाहीसं करणारा राम आहे, दुःखातून बाजूला काढणारा राम आहे, असं त्या ठिकाणी लक्ष्मण सीतेचे लोटांगण घालून बोलू लागलेला आहे. पूर्ण त्यांचे मनोगता, राक्षस प्रबळे बहुता, त्यांचा करावया घात, विंदान येता रचिले. हो सीतामाय, ज्यावेळेस आमच्यावर संकट आली त्यावेळेस अपार असणारे राक्षस त्या ठिकाणी आमचा छळ करण्याकरता आले. पण ज्यावेळेस छळ करण्याकरता आले त्यावेळेस आम्ही काय विधान केलं प्रभू रामचंद्रानं, हे पुढं तुला सांगतो असं सीताला लक्ष्मण सांगू लागलेला आहे. सर्वांतर्यामी श्री रघुनाथा, सकळ लाघव त्यांचे येथा, त्याने संचरोनिया हृदयंता, उभयव्रता संपादिले. हो, त्या ठिकाणी जे विधान केलं याच्यामध्ये प्रभू रामचंद्रानं हृदयामध्ये सहवास केला. हृदयामध्ये असणारे सहवास करून प्रभू रामचंद्राने मला बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या योगानं राक्षसांचा नाश केला. करता करिता सर्व प्रभू रामचंद्र आहे आणि त्यांच्यामुळे राक्षस सर्व मरण पावले असा लक्ष्मण सांगू लागलेला आहे. तुझे चरण बुद्धीसी कारण, मुख्य परमात्मा रघुनंदना, माझ्या धैर्यासी मूळ पूर्णा, तोची जाना जानकीये. हो सीतामाय, सर्व करता करिता प्रभू रामचंद्र, राम जशी आज्ञा दिली असं प्रत्येकाला वागावं लागतं. रामाच्या आज्ञेशिवाय माणूस बोलू शकत नाही, रामाच्या आज्ञेशिवाय करू शकत नाही, झाडाचं पान आज्ञेशिवाय हलू शकत नाही. असे प्रभू रामचंद्र सर्व चालक असणारा प्रभू रामचंद्र सीतामाय, तुला काही सांगावं रामाचं महात्म्य असे असणारा लक्ष्मण विनंती करू लागला. शब्दे घायवन नाही होता, शब्दे प्राण नाही जाता, शब्दे नव्हे देह पाहता, हे मी जाणत सर्वदा. हो सीतामाय, मी सर्व रामचंद्राचा चरित्र जाणतोय. रामला शब्द सुद्धा निघत नाही, माणूस बोलू शकत नाही, कार्य कोणतं होऊ शकत नाही. राम ज्यावेळेस बुद्धी देईल, राम ज्यावेळेस घरामध्ये संचार करील आणि त्याच वेळेस असणारं पुढचं कार्य होतंय असा लक्ष्मण असणारा आणि सीतेची विनंती करून सांगू लागलेला आहे. ते निम्यापण तुझ्या शब्दासाठी जावे सोडून, हे माझे धैर्य नव्हे जाना, केले विंदान श्रीरामे. हो सीता, तुझ्याकडे काही दोष नाहीये, हे विधान प्रभू रामचंद्राने केलेले. मी तुला सोडून जात नव्हतो बरं का. प्रभू रामचंद्राने तुझ्या हृदयामध्ये संचार केला आणि तू मला ते बोलायला लावलंस. काय बोलायला लावलं होतं? लक्ष्मण रामाच्या पाठीमागे जात नाही, राम संकटामध्ये पडलेला आहे. लक्ष्मणा तुझा, लक्ष्मण म्हणला रामाची आज्ञा नाहीये. तर सीतारा लक्ष्मणला म्हणली होती, तुला वाटतंय राम मारावा आणि सीता मला व्हावा. हे शब्द आहे, हे विधान रामाने केलेलं आहे, त्याच्याशिवाय तू बोलले नाही, याच्यात तुझा काही दोष नाहीये असा लक्ष्मण सीतेची विनंती करून सांगू लागलेला आहे. अति दुरात्मा रावण, केले सकळांचे अवरोध, त्यांसी वधावया जाना, करविले चळण तुझ करवी. अति दुरात्मा असणारा राजा रावण, रावणाला मारायचं होतं म्हणून प्रभू रामचंद्राने तुला बुद्ध्या कशी दिली होती.
रावणाला उद्या लागता रामाला दिले तुझी सीतेला घेऊन जा, त्याच्याशिवाय तू मरणार नाही. हे सर्व चालक असणारा राम आहे. रामाचं सर्व हे कारस्थान आहे. रामाने सांगितल्याशिवाय कोणतंच कार्य होऊ शकत नाही असा लक्ष्मण सीतामाईला सांगू लागलेला आहे. श्रीराम शक्ती तत्वता ते तू बोलसी ठण वार्ता, त्यासी मूळ श्रीराम करता विषाद सर्वथा न मानावा. हो, लक्ष्मणांना सांगितलं सीतामाय तू छळण केला राजा रावण हे तू सांगायला लागली, पण हेच कारण तो राम आहे बरं का. हो, रावण जर तुझा छळण करीत नव्हता, रावण मरू शकत नव्हता. देवाची रांगवडी सुटत नव्हती, ऋषीमुनीचा त्रास कमी होत नव्हता. याचा कारणीभूत असणारा तो प्रभू रामचंद्र आहे. याचं दुःख काही मानू नको असा लक्ष्मण सीतेची शांतवन करू लागलेला आहे. म्हणून घातले लोटांगण वंदिले जानकीचे चरण, मजवरी कृपा करावी पूर्ण विषाद आपण न मानावा. लक्ष्मण सीतेच्या पायावर लोटांगण घातलं. सीता याचा काही खेळ करू नको म्हणे, करता करीता रावण जो तुला अजून येत नव्हता, रावण मरत नव्हता, देवाची बांधवडी सुटत नव्हती, ऋषीमुनीचा छळ कमी होत नव्हता, माणसाची उत्पत्ती होत नव्हती, असा तो लक्ष्मण आणि सीतामाईची विनंती करून सांगू लागलेला आहे. ऐशी परस्परे विनवना करती येरांचे आपण, केले विस्मिता विभीषणा वानरगण विस्मिता. ज्यावेळेस लक्ष्मण आणि सीता दोघ जण भाषण करू लागले, विभीषण जवळ होता, विभीषण विस्मित झाला. 18 पूर्ण वानर त्या ठिकाणी होते, ते सुद्धा विस्मित झाले. लक्ष्मणातून सीतेचं काय भाषण. लक्ष्मण सीतेला म्हणतो करता करीता राम आहे. आश्चर्यचकित झाले, रामानं काय केलं. सर्व चिंता दूर झाल्याने काय करू लागले. लाघव करून अद्भुता निज अपराधे पाया पडता, आपण साक्षी होऊन तेथा चरित्र पाहत दोघांचे. प्रभू रामचंद्र असणारा लांबून चरित्र बघत होता. सीतेचा आणि लक्ष्मणचं काय भाषण चाललं. निरापराधी दोघ अपराध दोघाकडे नाही. अपराध सीतेचा काय अपराध होता, काहीच नाही. लक्ष्मणाचा काहीच अपराध नाही, निरापराधी आहे. पण हे भाषण राम ऐकत होता. रामाने भाषण ऐकल्यानंतर पुढे काय झालं. स्मरता श्री रघुनाथा महापातकी उद्धारता, यांचा अपराध किती तेथा नित्यमुक्ता श्रीरामे. हो, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं मनात विचार केला, अरे जे माझं नाव घेतोय ते सर्व पापातून मुक्त, निरंतर जो माझं नाम घेतोय त्याला मोक्ष पद आहे. हे निरापराधी आहेत, या दोघाकडे अपराध नाही. मग अपराध कोणाचा आहे, रामाचा आहे. रावणाला मारायचं म्हणून या दोघाला अपराधी केले. लक्ष्मणाला सीता बोलली, रावणानं सीतेला नेला, रावण त्याशिवाय मरत नव्हता. म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि दोघांचं भाषण ऐकू लागले. श्रीराम पावन वक्ता श्रीराम पावन श्रोता श्रीराम पावन कथा जगद उद्धारता श्रीरामे. कथा ऐकल्यावर कोणाकोणाचा उद्धार होतो. कथा वाचणाराचा, कथा सांगणाराचा, कथा ऐकणाराचा, सर्वांचा उद्धार आहे. तुम्ही म्हणता आम्ही आज रामायण ऐकलं, 8 दिवस रामायण नाही, आमचा उद्धार होईल. पण नाथ महाराज सांगतात, वाचणार सांगणार आणि ऐकणारी मंडळी. आता ज्यांच्या दैवातच ऐकायचं नाही त्यांचा उद्धार होईलच कसा.
एखाद्याला चला म्हणलं हो म्हणजे आम्ही येतो मागून, येत नाही, उदार नाही. नाथ महाराज म्हणतात जी ऐकते कथा, ही रामकथा जी ऐकते त्यांचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, असे नाथ महाराजाची होय. श्रीराम पावन वदना, श्रीराम पावन श्रवण, श्रीराम कर पावना, करिता पूजन चराचर. रामाचं नाव जरा घेतलं काय काय पावन होते. तोंड सुद्धा चांगलं बोलतय, वाचा देणारा राम आहे. बघा तिकडे राम दिसावा माणसाला. उठता बैसता हरी बोला, उठतानी हरी हरी म्हणावा, राम राम म्हणावा, बसतानी म्हणावा. पण आता त्यामध्ये चाट्यासारखे नाही. काय म्हणते बसाय गेले आगा गा 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 आगा गा आगा कोणाला म्हणते बायकोला. काय करणार आहे ती, उदार करते का? नाही, उदार होत नाही. उठता बैसता हरी बोला, उठतानी राम राम म्हणावं, बसतानी राम राम म्हणावं. त्याच्यातूनच आपल्या जीवाचा उद्धार आहे असं नाथ महाराज वर्णन करून सांगू लागले. करिता श्रीरामाचे ध्यान, श्रीराम पावन होय मना, श्रीराम चित्त पावना, करिता चिंतन रामाचे. रामाचं नाव घेतलं काय होते, आपल्या मनाची शुद्धी होते, मन शुद्ध होत आहे, रामरूप असणारं शरीर होत आहे. येरी नाही बनलं, झोपताना उठताना तरी राम राम म्हणा. एक अर्धा तास नका झोपू. एखाद्या वारकऱ्याकडे जवळ घ्या म्हणजे ते बोलत बोला गुतवते म्हणून माणूस जागर राहत आहेत. नाही तर आतून केलं पडलं की झोपलं. संध्याकाळी अर्धा तास, सकाळी अर्धा तास राम राम. आपल्या हृदयाला राम चालना देतोय. रामचं माझे हे भक्त आहेत, या भक्ताचा निश्चित मी उद्धार करीन असं नाथ महाराज सांगतात. बरं काय त्यावेळी सालोनी प्रपंचाधी, श्रीराम निश्चय धरिता बुद्धी, ते झाले विपरीत विधी, स्वय समाधी होनी. या ठिकाणी सांगितलं प्रपंच करा, प्रपंच करावा नेत का, आणि त्यात असा रामनामाचा सुटका. हो, प्रपंच सोडू नका म्हणते. प्रपंच करीत करीत राम रामाना, त्याचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. बुद्धी आपली चांगली होतीये, राम असणारा हृदयामध्ये त्यांना देऊन चांगल्या असणारा वासना चांगली होती माणसाची. अशा प्रकारे ही रामकथा आहे. म्हणून आज्या रामांना किती वर्षे झाली. कालचा पेपर आज वाचलो नाही, वाचित कालचा पेपर आज वाचित नाही. गेल्या वर्षीचं शाळेतलं पुस्तक यंदा वाचित नाहीत. या रामायणाला 21,70,000 वर्ष झाली. अजून रामायणाची एवढी गोडी, एवढा रामायणामध्ये रस भरीत केलाय. कशा करता, जीवाचा उद्धार होतोय म्हणून. अशी ही रामायणाची कथा आहे. म्हणून सर्वांनी राम राम म्हणा आणि जीवाचा उद्धार करून घ्या. तेथे अभिमानाचे चिन्ह, सोयीची पालटे आपण, सोडून अभिमान, स्वय रघुनंदना होऊन टाके. देहाचा असणारा उद्धार होतोय. सर्व देह अभिमान असणारा सोडून द्या, मी पण सोडून द्या. नाही तर माझ्याकडे एवढे, माझ्याकडे तेवढे, माझा परपंच असला, माझं सुख संपत्त असलंय, हा अभिमान सोडून द्या. हा प्रत्येकाच्या मनामध्ये अभिमान लपलेला आहे. तो अभिमान बाजूला काढा, त्याच्याशिवाय रामाची प्राप्ती होऊ शकत नाही. अभिमान जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला नरकासुर भोगावं लागेल. अभिमान ज्यावेळेस बाजूला हृदयातला निघत आणि त्याच वेळेस रामाची भेट आणि रामाची मुक्तता होईल असं त्या ठिकाणी ग्रंथकार सांगतात. अगाध श्रीराम महिमाना, मनची होनी उन्मना.